अखंड भारताचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज 14 मे 2026 रोजी पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पालघर जिल्हाध्यक्ष इम्रान शाहिदा शब्बीर कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली जव्हार जांभूळविहीर परिसर येथे या कार्यक्रमाचे अतिशय देखणे आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते। नियमांचे पालन आणि शांततेचा संदेश कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व नियमावलींचे केलेले काटेकोर पालन। उत्सव साजरा करताना सामाजिक भान आणि कायदा जपलाच पाहिजे हा आदर्श या निमित्ताने सर्वांसमोर ठेवण्यात आला। शिवप्रेमी आणि शंभू भीमप्रेमींनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने महाराजांना मानवंदना दिली। मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून मोठी उपस्थिती लाभली होती। यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला। महिला वर्ग, माता भगिनींची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। पत्रकार बंधू आणि पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमातील काही क्षणचित्रे कार्यक्रमादरम्यान महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी पुस्तके आणि फुले वाटप करण्यात आले। उपस्थितांनी अत्यंत शांततेत बसून विचारांचे आदान प्रदान केले, जे या शिस्तबद्ध आयोजनाची साक्ष देते। इम्रान शाहिदा शब्बीर कोतवाल आणि नितीनजी बल्लाळ, विजय अधिकारी, साजिद मेमण, रेहान शेख व इतर सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने केलेल्या या नेटक्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून कायद्याच्या चौकटीत राहूनही उत्सव किती भव्य दिव्य होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आज जवाहरवासियांनी पाहिले। प्रतिनिधी रेहान शेख, जव्हार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। त्या अनुषंगाने मी या भागाचे नगरसेवक, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ज्यांनी चळवळ चालवली ते राजेशजी धात्रक साहेब आणि या भागाचे स्थानिक ज्यांना नेते म्हणते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते नामदेवजी बल्लाळ असतील, संदीपजी सावळे असतील, आपण सर्वांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला प्रथम अर्पण करायचे आणि श्यामजी शिंदे साहेब असतील, आपण सर्वांनी आपण 5 जणांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम पुष्पमाला अर्पण करून संदीप या भैया सर्व द्या संदीप भैया हा पूरा ले रहा सर। स्वतंत्र घटनेचा आधार देऊन त्यांना स्वतंत्र बाल केला आणि ते स्वतंत्र त्या घटनेचा पहिला कर्मचाऱ्यांचा विजय म्हणजे कोतवाल साहेब। कारण समाज व्यवस्थेमध्ये प्रथा चालती आहेत, पण खंबीरपणा आणि एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये आजची जयंती साजरी होणं ही आपल्या भोजनासाठी खूप चांगली आहे। प्रत्येकाने त्याचा अभ्यास करणं आणि तशाच पद्धतीने एकमेकाला पूरक सहकार्य करून चळवळ राबवणं एवढा ध्येय आणि उद्दिष्ट। कारण वेळ बराच झाला, जास्त इतिहास देऊन काही बोलणं योग्य नाही। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। जय भीम। सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करायचे।